द्या, परंतु डीओपीटी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग हे 2017ला या सर्व विद्यार्थ्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली आणि 2017 पासून ही केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे. भारत सरकार विरुद्ध रोहित नाथन नावाची केस आहे आणि 2017 पासून ती केस सुरू आहे. अजूनपर्यंत एकही सुनावणी झालेली नाही. त्याआधी तुम्हाला माहित असेल उच्च न्यायालय सुद्धा एक मोठं न्यायालय आहे आणि त्यांनी या सगळ्या केसेस क्लिअर केल्यानंतर सुद्धा डीओपीटी विरोधात गेली आणि आतापर्यंत ही केस सुरू आहे. हिअरिंग होत नाही. मागील सर्वस्व तुमचे जे सीजीआय आपले सीजीआयचे होते, एक सीजीआय चंद्रपूर साहेब, त्यांच्या कोर्टात सुद्धा ही केस होती. 1.5 वर्ष त्यांनी हात लावला नाही आणि त्यानंतर सुद्धा आता एक ऋषिकेश रॉय ते जज होते सुप्रीम कोर्टात, ते रिटायर्ड झाले 31 तारखेला. त्या विद्यार्थ्यांना मोठी चिंता आलेली आहे. मागील कोरोनाच्या आधी यांना वाटायचं की काहीतरी होईल यामध्ये आणि सर्व निकाल यांच्या बाजूने आहे, तर नक्कीच यांना त्यामधलेच एक विद्यार्थी आहे. आणि ह्या सर्वांनंतर त्या विद्यार्थ्यांना वाटलं की एनसीबीसी नावाचा एक मोठी कन्स्टिट्यूशन बॉडी भारतामध्ये आहे, जे मोदी साहेब नेहमी सांगत असतात की आम्ही ओबीसींना आता कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस दिलेला आहे एनसीबीसीला. त्याचे अध्यक्ष जे आहेत ते अनायसे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहेत आणि विदर्भातले आहेत आणि हे सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. तर याच गोष्टीने त्यांनी सगळी टीम बनवून हंसराज अहिर साहेबांना जवळपास ते जेव्हा ते चेअरमॅन झाले त्या दिवशीपासून भेटणं सुरू केलं. आणि तुम्ही समजू शकता इतकी मोठी पोस्ट IRS, IPS, IASची त्याचे आईबाबा सुद्धा किंवा हे किती वेळा भेटले असणार. तर हे सगळं भेटल्यानंतर सुद्धा सर्व गोष्टी क्लिअर असताना सुद्धा म्हणजे एनसीबीसीच्या चेअरमॅनला सर्वोच्च न्यायालयाच्या जजची पॉवर असतात. सर्वोच्च न्यायालयात केस पेंडिंग आहे आणि डीओपीटी एक छोटासा डिपार्टमेंट आहे भारत सरकारचा. हंसराज अहिर साहेब एक पत्र लिहून त्यांच्याकडून रिप्लाय मागू शकतात, परंतु आजपर्यंत यांनी 50 निवेदन दिल्यानंतर सुद्धा 50 वेळा भेटल्यानंतर सुद्धा हंसराज अहिर साहेबांनी आतापर्यंत एकही निवेदन किंवा एकही पत्र केंद्र सरकार डीओपीटीला पाठवलं नाही.